पाऊस कधी येतो. नरेश ढोमी सर नेहमी म्हणतात की इंग्लंडमधला पाऊस, पाकिस्तानमधलं राजकारण आणि तुमच्या आमच्या घरात असलेल्या आपल्या पत्नीमधलं मनाचा रागरंग याचं कधी ठाव ठिकाण नसतो. अगदी तेच पाटील नरेश ढोमी सरांचं निश्चित मी मोठं नाव घेईन, कारण स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये त्यांच्यासोबत मी 4 वर्ष ते समालोचन केलं. खूप चांगलं योगदान त्यांनी अर्थात दिलं. तर वळूया आपण मैदानाकडे. डावाची सुरुवात करण्यासाठी या ठिकाणी अर्थात दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली या संघाचं सलामीची जोडी मैदानामध्ये येते. फलंदाज रोहन साळुंके आणि किरण पवार. किरण पवारनी मग पहिल्या सामन्यामध्ये पहा जबरदस्त योगदान दिलं, चौकार षटकारांची बरसात केली होती. मात्र मागच्या सामन्यामध्ये जर तुम्ही पाहिला तर त्या शून्यावर तो बाद झाला आणि तिथे मात्र एक नक्कीच मोठा या ठिकाणी जो फटका बसला तो संघाला. त्यानंतर आलेल्या फलंदाजांनी खूप चांगलं योगदान देखील दिलं, पण 70 धावा या यस पंचांचा इशारा सामना सुरू होतोय. 70 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सहजगत्या केला होतं शिरसाट स्पोर्ट्स पुणे अहमदनगर संघाने. तर पहिले षटक घेऊन गोलंदाज सुमित भंडारी जुन्नर बेल्ला या गावाचे रहिवासी असणारा हा गोलंदाज या ठिकाणी पहिले षटक फेकण्याची तयार आहे. आणि समोर मात्र फलंदाज अर्थात किरण पवार, रायगड जिल्ह्यातल्या पनवेल तालुक्यातला सावळेश्वर सावळे या गावाचा हा रहिवासी या ठिकाणी मात्र पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केले. चेंडूला लॉंगलेग क्षेत्रामधून भिरकावून दिला आणि बघता बघता पहिल्या चेंडूवर हा शानदार फटका, चौकार, 4 धावा. आणि आपल्याला लगेच आपल्याला अर्थात सावळेश्वर सावळे पाहिला वीरेंद्र सेवाग यांची आठवण करून दिली की रहिवासी या ठिकाणी मात्र पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केले. चेंडूला लॉंगलेग मगाशी मी सांगितलं होतं की हा खेळाडूंनी एका हाताने चौकार षटकार मारण्याची किमया साधणारा हा फलंदाज आहे. एक अतिशय आक्रमक फलंदाज मानला जातो. वळी आपण मैदानाकडे पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आपण या ठिकाणी पाहताय चेंडू मात्र गेला तो अर्थात डीप फाईन लेग सीमारेच्या पुढे बघता बघता चेंडू थांबला नाही आणि आणखीन एक बॅक टू बॅक आलेला किरण पवारच्या बॅटमधून एक आणखीन एक चौकार. आपण मैदानाकडे पंचांच्या उजवीकडून 2 चेंडूत सलग 2 चौकार. चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आपण या ठिकाणी पाहताय चेंडू मात्र गेला. मी 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारणारे फलंदाज पाहिजे. उस्मान पटेल असेल, बारक्या कांबळे कामोटे संघ जर तुम्ही पाहिलात, त्याचबरोबर अर्थात पंकज जाधव याने मेमाडी चषक कोलकात्याची स्पर्धा अलिबागचा खेळाडू ज्याने 8 चेंडूमध्ये सलग 8 षटकार मारले. आणि ह्याच मैदानावर 7 चेंडूमध्ये 7 षटकार मारणारे अर्थातच क्रिकेटची महान देवता कृष्णा सातपुते यांना देखील आपण हॅलो 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 कृष्णा सातपुते यांना देखील आपण पाहिलं. हे क्रिकेट आहे साधारणतः. जर या क्रिकेटबद्दल निश्चित आपण बोलणार आहोत. वळी आपण एकदा मैदानाकडे. गोलंदाज आपल्या बॉलिंगवर 8 ते 10 फलंचा रनअप तुम्ही पाहताय. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असताना पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून या ठिकाणी मात्र हलकासा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला किरणने. चेंडू गेला पॉईंट क्षेत्रामध्ये. 1 धावेचे योगदान. एक धावेचं योगदान मिळालं. 1 धावेने किरण जाऊन पोहोचतोय. किरण पवार वैयक्तिक 9 या धावसंख्येवर आणि धावसंख्या देखील धावपळ ती अर्थात बिनबाद धाव. समोर फलंदाज रोहन साळुंके या ठिकाणी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. कार्पेटसाने चेंडू इथे पाहायला मिळाला. शॉर्ट मिड विकेटला डीप मिड क्षेत्ररक्षक चेंडूना दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला गेला. खेळ अर्थात या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडासा या ठिकाणी गडबडला आणि त्याचा फायदा एका धावीचे रूपांतर 2 धावात केलं. हे अर्थात खूप चांगलं योगदान दिलं गेलं. 2 धावा मिळाल्या संघाला. डबल अंकात धावपलकावर धावा आल्या त्या 11. पुढचा चेंडू यावेळी हवेत आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार. चेंडूची पकड इथे केली गेली, कोणती चूक केली नाही. आणि इथे मात्र पहिला धक्का दीपकदादा प्रसन्न नांदिवली संघाचा फलंदाज मात्र मैदानातून परततोय. फलंदाज रोहन साळुंके याची 2 या धावसंख्येवर खेळी समाप्त. यावेळी हवेत आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक 12वा खेळाडू मृत्युंजय हमराज मृत्युंजय पुणे संघाचा 12वा खेळाडू. क्रमांक तुम्हाला विनंती, फार मोठी क्रिकेट स्पर्धा आहे, आपण समालोचन कक्षामध्ये यावं, आपल्याला नम्र विनंती. तर या ठिकाणी पहिला धक्का बसल्यानंतर नवीन फलंदाज 3रा क्रमांकावर येतोय. फलंदाज
करण मोरे पालघरचा प्रतिनिधित्व करणारा पालघर जिल्ह्यातला करण मोरे नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये. एक गडी बाद 11. पुढचा चेंडू यावेळी पहा आगळ्या वेगळ्या स्टाईलमध्ये चेंडू खेळला गेलाय. तुम्ही पाहतात की दिलशान स्कूप देखील या ठिकाणी नाही. चेंडू गेला तो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि इथे सहजगत्या 2 धावांचं योगदान. 2 धावा मिळतात त्या फलंदाजाला, 2 धावा मिळतात त्या अर्थातच संघाला आणि या 2 धावांच्या माध्यमातून दीपक दादा प्रेसिडेंट नांदिवली संघाची 13 मध्ये चेंडू खेळला गेलाय. प्रतिषटक 6.50 च्या सरासरी. 13 आकडा हा क्रिकेटच्या माध्यमातून जर आपण पाहिला तर खराब आकडा असं म्हणलं तर खराब अंक म्हणतात, कारण 13 या आकडा हा क्रिकेटचे मानदेवता सचिनजी तेंडुलकर यांच्यासाठी अतिशय लाभदायक आकडा ठरला. कारण वय वर्ष 13 बेब्रान स्टेडियम अर्थात मुंबईच्या मैदानावर भारत विरुद्ध पाकिस्तान मैत्रीपूर्ण लढतीमध्ये 13व्या वर्षी सचिन तेंडुलकर यांनी चक्क पाकिस्तान संघातून क्षेत्ररक्षण केलं आणि कपिल देव निखंज यांचा झेल घेतला. 13व्या वर्षी अर्थातच सचिनजी तेंडुलकर यांनी बॉल बॉयचं काम केलं वानखेडे स्टेडियम मुंबई येथे आणि वयाच्या 16 वर्षी त्यांनी क्रिकेटला सुरुवात केली आणि बघता बघता वयाच्या 40 वर्षापर्यंत 22.5 वर्ष ज्याने खूप चांगलं योगदान दिलं आणि क्रिकेटची महान देवता बनले. तर हा 13 आकड्याबद्दलची तुम्हाला माहिती थोडक्यात. तर वळूया आपण मैदानाकडे. दुसरं षटक गोलंदाज सुमित आवटे या ठिकाणी मैदानामध्ये पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. दिशा दिली गेली. कार्पेसाने चेंडू जातोय ऑन ड्राईव्ह तुम्हाला इथे पाहायला मिळाला. चेंडू गेला तो अर्थातच शॉर्ट मिड विकेटला. क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येऊन चेंडू फेकतोय तोपर्यंत 2 धावा सहजगत्या मिळवल्या त्या फलंदाजांना. 2 धावा. 13 धावा आणि या 2 धावा अधिक धावपलकर धावा आल्यात त्या 15. चांगलं क्रिकेट खेळलं जाते दोन्ही संघाच्या माध्यमातून. हॅलो चेक. हॅलो चेक चेक. पुढच्या चेंडूसाठी हॅलो चेक चेक. अतिशय उंची दिली होती या चेंडूवर आपण पाहिलं. अर्थात पंचांनी स्वैर म्हणून इशाराही केला गेलाय. 1 धावेचं योगदान मिळालं कारण उजव्या यष्टीच्या बाहेर हा जाणारा चेंडू उंची खूप मोठी होती आणि पंचांच्या मातून स्वैरचा इशारा. 1 धाव आणखीन धावपलकार. दरम्यानच्या कालावधीमध्ये स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय पंकजभाऊ तंतरपाळे आणि नईमभाई मुल्ला या देखील दोन्ही अतिथी मान्यवरांचे शुभागमन होते. राष्ट्रवादी चषक 2021 आणि देहू बिग बॅश 2021 मध्ये आयोजक कमिटीच्या वतीनं या दोन्ही अतिथी मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे, सहर्षी स्वागत आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स पुन्हा एकदा काका म्हात्रे. धन्यवाद सर. तर फलंदाज करण मोरे खेळणारी तयार 4 या वैयक्तिक धावसंख्या असताना गोलंदाज सुमित आवटे या ठिकाणी रेल्वे एंड कडून 8 ते 10 पर्यंतच्या रनअपनी गोलंदाजी करतोय. यावेळी गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावून दिले लॉफ्टेड शॉट लॉंग ऑफ सीमारेच्या पलीकडे या ठिकाणी चेंडू थांबत नाही. चेंडू सीमापार होतोय. एक मोठा फटका चौकार. 4 धावा. 4 धावा करण मोरेच्या माध्यमातून येत आहेत. 4 धावांच्या माध्यमातून त्याची वैयक्तिक गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावून दिले लॉफ्टेड शॉट लॉंग ऑफ सीमारेच्या पलीकडे जाऊन पोहोचते. ती अर्थातच इथे मात्र दीपक दादा प्रेसिडेंट नांदिवली संघाची धावसंख्या धावपलकावर येते ती 20 धावा. 5 षटकांचा सामना. दोन्ही संघाच्या दृष्टीने करो या मरो अशी स्थिती असणारा संघ हा सामना. कारण दोन्ही संघांचा आपण जर विचार केला तर दीपक दादा प्रेसिडेंट नांदिवली संघाने पहिला सामना जिंकला. हमराज मृत्युंजय पुणे संघाने मागचा सामना जिंकला आणि त्यामुळे प्रत्येकाच्या नावावर अर्थात एक सामना विजयी म्हणून अर्थात नोंद केली गेली. पुन्हा एकदा पुढचा चेंडू करण आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात शरीराला स्पर्श या ठिकाणी केला गेला. अपील मात्र यष्टीच्या माध्यमातून केलं गेलं होतं. अपील पंचाने फेटाळलं आणि अर्थात ते पायचीचं अपील या ठिकाणी पाहायला मिळालं होतं आणि अशा प्रकारे फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजवर. प्रेक्षकांची मोठी संख्या या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते कारण करोडो भारतीय या क्रिकेटवर प्रेम करतात. अर्थात मी सांगितलं होतं 1932 ते 1952 भारतीय संघ कुठेही नव्हता. हॉकीमध्ये आपण मात्र चॅम्पियन होतो. आज हॉकी 4थ्या क्रमांकावर आहोत. या ठिकाणी पुन्हा एकदा तोच प्रयत्न. चेंडू थांबत नाहीये. चेंडू अर्थात 1 बाउन्स सीमारेच्या पलीकडे जातोय. लॉंग ऑफला येतोय. आणखीन एक करण मोरेच्या बॅटमधून आलेला आहे आणखीन एक दमदार चौकार. 4 धावा संजीवनी चौकार
या 4 धावांच्या माध्यमातून करण मोरेची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचली. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, चेंडू थांबत नाहीये, चेंडू अर्थात 1-24. दुसरे षटक मार्गस्थ असताना सुनीत आवठी या ठिकाणी गोलंदाजी करत असताना ते पाहिलं क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. आपण पाहतात की अर्थातच डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आणला जातोय. शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ ऑफसाईडचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी करण बोरेसाठी. यावेळी पहा क्षेत्ररक्षणचा न विचार करता या ठिकाणी मात्र आपण पाहिलात चेंडूला लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग मधून पाठवून दिला. आणखीन एक मोठा फटका 4 धावांसाठी करण बोरेसाठी. आपण की आता मात्र करण मोरेला हा चेंडू फुटबॉल सारखा दिसताना आपल्याला पाहायला हा क्षेत्ररक्षण विचार करता गोलंदाज एक वेगाने गोलंदाजी करत होता. पण यावेळी मात्र त्यांनी पाहिलं की ऑफसाईडच नाही तर ऑनसाईडला देखील आपण तेवढे ताकदवर फलंदाज आहोत ते दाखवून दिलं. या 4 धावांच्या माध्यमातून खूप चांगले योगदान देण्याचा प्रयत्न आतापर्यंत तो करतोय. वैयक्तिक खेळाडू 16 धावसंख्येवर. पलीकडे रोडवरती ज्या 4 व्हीलर आणि 2 व्हीलर पार्किंग केलं ना त्यांना विनंती आहे थोडंसं सहकार्य करा. या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं सूचना येते ज्या 4 व्हीलर 2 व्हीलर रोडच्या कडेला पार्क केल्यात येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना त्या ठिकाणी प्रॉब्लेम होते. त्यामुळे विनंती असेल थोडंसं सहकार्य करा. ज्यांनी रोडच्या कडेला अगदी 2 व्हीलर पार्क केल्यात सामने पाहतायत त्यांना विनंती आहे की थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. प्रेक्षकांना आम्ही कमिटीच्या वतीनं सूचना करतो. ओ टू कॉमेंट्री बॉक्स काका मात्रे सर. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा पहा मगाचा सामना चेंडू अर्थातच यावेळी आपण पाहिलं होतं की लेग साईडला मारला होता. या ठिकाणी मात्र पाहिला चेंडूला अप्पर कटच्या माध्यमातून घेऊन गडला. सहकार्य करा मित्रांनो. सीमारेषेकडे प्रेक्षकांना आम्ही कमिटीच्या वतीनं सूचना करतो. सलग 4 चौकार मारले ते फलंदाज करण मोरेने 4 धावा मिनिटाच्या संघाला. आणि आपण जर पाहिलं तर लागोपाठ अर्थात 3 चौकार या ठिकाणी नोंदवले गेले आणि अशा प्रकारे धावफलकावर धावा येत आहेत. कारण या ठिकाणी आपण एक वादळ पाहायला मिळतोय आपल्याला करण मोरेच्या माध्यमातून. एक 19 धावा ज्या त्याच्या धावफलकावर त्यांनी नोंदवल्यात आणि एकूण धावसंख्या धावफलकावर आली ती अर्थात 32. 2 षटकांच्या समाप्तीनंतर म्हणजे प्रति षटक 16च्या सरासरी ही धावसंख्या हमराज मृत्युंजय पुणे संघ ज्यांनी निश्चितच सामना जिंकल्यानंतर त्यांच्यामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली आणि पुढचा सामना आपण जिंकायचा त्यासाठी अर्थातच ते प्रयत्न करत होते. परंतु जर तुम्ही पाहिलं तर दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली संघाचे फलंदाज प्रथम निश्चितच पाहिलं तर किरण पवार जो 2 चौकारांच्या मध्ये 9 या धावसंख्येवर खेळतोय. आणि त्यानंतर करण मोरे यांनी जर आपण पाहिलं तर 19 धावांचं दिलेलं योगदान पाहता 2 षटकात 32 धावा धावफलकावर. येणारी 3 षटकं अजूनही बाकी आहेत. पॉवरपीची 2 षटकं समाप्त झाली त्यामुळे क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारलेलं असेल. एक चांगली खेळपट्टी, मातीची खेळपट्टी आणि त्याबरोबर हिरवगार मैदान. ही हिरवगार मैदानं फार महाराष्ट्रामध्ये आपल्याला फार कमी पाहायला मिळतात. मात्र या ठिकाणी खरोखर आयोजकांना निश्चितच त्यांचं कौतुक करावं लागेल की एवढ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेत एक मोठं मैदान आपल्याला पाहायला मिळालं. षटक होतं गोलंदाज स्मिथ आवटेचं मागलं षटक ठरलं आणि 19 धावा या ठिकाणी खर्च केला. तर नवीन षटक घेऊन गोलंदाज येतोय सुधीर साबळे. जुन्नर ओतूरचं अर्थातच सुधीर साबळे. समोर मात्र किरण पवार. वैयक्तिक 9 या धावसंख्येवर खेळचा 2 चौकारांचा समावेश. किरण सुधीर आपल्या बॉलिंग मार्कवर. जुन्नर ओतूर ह्या परिसराचा विचार केला तर अर्थातच लेण्याद्री गणपती आणि ओझरचा अर्थातच विघ्नर गणपती अशा परिसरात आणि त्यानंतर छत्रपती शिवरायांची अर्थात जन्मकिल्ला म्हणजे शिवनेरी. या ठिकाणी पहा जबरदस्त रिव्हर्सीचा फटका पाहायला मिळाला. एक पाय उंच केला आणि चेंडूला सरळ सरळ इथे तुम्ही पाहतात रिव्हर्सीच्या माध्यमात डीप थर्मॅन सीमारेषेवर पाठवलंय किरण पवारने. छत्रपती शिवरायांची अर्थात धावफलकावर येथे आक्रमकता इथे पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाजांना एक चेंडू हा या ठिकाणी जबरदस्त रिव्हर्सीचा फटका पाहायला. प्रत्येक चेंडूवर मोठे फटके खेळायचे या इराद्यानेच उतरलेला हा दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली संघ. चांगली फलंदाजी. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारलेलं आपण पाहताना किरण पवारसाठी जर क्षेत्ररक्षण तुम्ही इथे पाहिलं तर अर्थात एक शॉर्ट थर्डमॅन एक शॉर्ट पॉइंट आहे.
डीप पॉइंट, एक शॉर्ट कव्हर आणि एक लॉंग ऑफ फिरोशन ऑफ साईडला. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आहे, एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारलेलं असताना पुढचा चेंडू. यावेळी पहा क्षेत्ररक्षण भेदण्याचा प्रयत्न करतोय, अर्थात पॉईंटच्या क्षेत्रात थोडासा कव्हरच्या क्षेत्रात येतोय, चेंडूची फेकी करतोय यष्टीच्या दिशेने आणि तोपर्यंत सुंदर रनिंग बिटवीन विकेटच्या माध्यमातून 2 धावांचं योगदान. किरण पवार मोठं नाव आहे, रायगडच्या माध्यमातून आखाती देशामध्ये जात देखील याने खूप चांगलं योगदान दिलं. आणि जसं मी सांगितलं की एका हाताने चौकार षटकार मारणारा हा खेळाडू सिंधुदुर्गातल्या देवगडच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये अर्थातच त्यांनी दिलेले योगदान होतं. तिथल्या जवळपास 30 ते 35,000 प्रेक्षकांना त्यांनी निश्चितच मंत्रमुग्ध केलं होतं. 2018ची ती क्रिकेट स्पर्धा होती आणि आखाती देशामध्ये त्यांनी हे ट्रेनिंग प्रशिक्षण घेतलं होतं. तर वय्या आपण मैदानाकडे पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सुधीर साबळे ओतूरगावचा रहिवासी असणारा हा खेळाडू. पुढचा चेंडू पंच डावीकडून उजव्या हाताने या ठिकाणी अतिशय वेगाने चेंडू फेकला होता. आपण पाहताय अर्थातच यष्टीरक्षक चेंडूवर येतोय. जाडजूड बांध्याचे यष्टीरक्षक ज्यांना अशा खेळाडूंना नेहमी आम्ही खात्यापित्या घरचे खेळाडू असं म्हणतात. आणि या ठिकाणी पाहिलं तर आपण तो चेंडू अडवला, अतिशय वेगाने चेंडू फेक केली होती. अर्थात टेनिस विश्वामध्ये देखील आपण पाहतात की वेगाने गोलंदाजी करणारे अनेक गोलंदाज आपण या ठिकाणी पाहिलेत आणि हा गोलंदाज त्याच पद्धतीने वेगाने ही गोलंदाजी करत असताना फुलटॉस या ठिकाणी फटक्या मी ताकद मात्र नव्हती. आपण पाहिलं जस्टिसच्या बरोबर बाजूला शॉर्ट फाईन क्षेत्रामध्ये चेंडू आला जातोय. फटक्या मी ताकद थोडीशी कमी ठरली, पण तो पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. 1+1 2 धावांचं योगदान आणि या 2 धावांच्या माध्यमातून धावफलकावर धावा येतात त्या 40. पुढचा चेंडू मात्र फ्री हिट असेल. गेल्या 2-3 वर्षाचा आपण विचार केला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर हा नियम आला आणि त्या माध्यमातून सर्वच क्रिकेट स्पर्धामध्ये बहुधा अर्थातच फ्री हिट ठेवली जाते. पाहूया हा चेंडू अर्थातच पुन्हा एकदा उजव्या इष्टीच्या बाहेर स्वैर, त्यामुळे फ्री हिट कंटिन्यू. फ्री हिटच्या माध्यमातून फलंदाज फक्त धावचित रूपाने बाद होऊ शकतो. फ्री हिट पुन्हा एकदा आणि समोर मात्र फलंदाज करण मोरे. पाहूया फ्री हिटवर करण मोरे कोणत्या प्रकारची धाव नोंदवतोय. आणि या ठिकाणी मोठा फटका घेण्यासाठी प्रयत्न केला. चेंडू गेला डीप एक्स्ट्रा कव्हरला, कव्हरवरून क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं, मात्र 2 धावा रोखू शकले नाही. या ठिकाणी बॅकअपला क्षेत्ररक्षक थोडासा दूर होता, यष्टीचे चेंडू अडू शकले नाही आणि 2 धावांचं रूपांतर 3 धावांमध्ये केलं. ते अर्थातच फलंदाज करण मोरेने 3 धावा मिळतात संघाला आणि धावफलकावर धावा येतात ते 44. तर 3 धावा या ठिकाणी येतात आणि आपल्याला लगेच ख्रिस गेल वेस्ट इंडिज संघाच्या खेळाडूची आठवण होते, ज्याने अनेक मोठे फटके मारले, अनेक शतकं खेळली, 13 वर्षापेक्षा जास्त क्रिकेट खेळलं, पण इतका आळशी खेळाडू होता की ज्याने आयुष्यात कधी 3 धावा घेतल्या नाहीत. हे देखील वैशिष्ट्य. रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा किरण पवार, मात्र बॅट चेंडूचा संपर्क येत उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. असे काही खेळाडू आहेत की ज्यांना एकेरी दुहेरी धावा खेळलं, पण वीरेंद्र सेहवाग यांनी खेळलं की ज्याने आयुष्यात एकेरी दुहेरी धावांपेक्षा चौकार षटकार मारायला मला आवडतात, कारण एक तर चेंडू सीमापार नाही तर वीरेंद्र सेहवाग सीमापार, हे वैशिष्ट्य होतं. आणि ख्रिस गेल सारखा खेळाडू तो आळशी होता, त्यांनी कधी आयुष्यात 3 धावा कधी घेतल्या नाहीत, हे देखील वैशिष्ट्य. वळी अवेंद्राकडे पुढील चेंडूसाठी. या ठिकाणी फुलटॉस पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा नोबॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. चेंडू गेला यष्टीच्या दिशेने, अर्थातच या ठिकाणी पुन्हा एकदा नो बॉल. फ्री हिट असेल. 1+1 2 धावांचं योगदान या ठिकाणी मिळते आणि गोलंदाज बॅन केला गेला, कारण या षटकामध्ये त्यांनी आतापर्यंत 2 चेंडू हे अर्थातच नो बॉल फेकले आणि या नो बॉलच्या माध्यमातून धावफलकात धावांची वाढ होते. ती अर्थात दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली संघ 46. एक फलंदाज गमावल्यानंतर एकमेव फलंदाज गमावला तो अर्थातच रोहन साळुंखे, हा बाद झाला 2 या धावसंख्येवर. त्यानंतर आपण पाहिलं की किरण पवार आणि करण मोरे यांनी मात्र कोणती पडझड न होता देता धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केलाय. नवीन षटक साठी गोलंदाज नवीन काही चेंडू फेकण्यासाठी दादा गायकवाड. दादा गायकवाड या ठिकाणी गोलंदाजी सज्ज. पहिला चेंडू आपण पाहिलात आपल्या फॉलोथ्रोमध्ये अतिशय सुंदर जे फेकला, अर्थातच या ठिकाणी यष्टीचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. 1 धाव तो फलंदाज पूर्ण करतोय आणि अशा प्रकारे जी फेकी असते त्याला आपण अर्थात गोटी नेम असं म्हणतो. आपण लहानपणी गोट्या खेळतो आणि तो गोटी नेम अर्थातच क्रिकेटमध्ये उपयोगी पडतो. 3ऱ्या पंचांची
रनआउटसाठी धावचीसाठी तिसऱ्या पंचाची मदत या ठिकाणी घेतली गेली. एक रन मात्र या ठिकाणी धावफलकावर नोंदवली गेले. पाहूया पंच तिसरे पंच या ठिकाणी काय नोंद देतात. तर हल्ली आपण आपली सर्व छोटी मुलं कधी गोट्या खेळतच नाही. आता आपण मात्र तर मोबाईलवर खेळतो आणि रात्री 12-12 1-1 वाजेपर्यंत आई वडिलांचा मोबाईल घेऊन आपण खेळत बसतो. तर गोटी नेम हा क्रिकेटमध्ये अतिशय महत्त्वाचा असतो. पाहिजे तिसरे पंच या ठिकाणी येतात. कोणता निर्णय आपल्यापर्यंत येतोय. आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून निर्णय येतोय की फलंदाज अर्थात नाबाद आहे, सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. एक धावेचं आणखीन एक योगदान मिळालं आणि या एका धावेच्या माध्यमातून दीपकदादा प्रेसिडेंट नांदिवली संघ एक गडी बाद धावफलकर धावा येतात त्या 47. अर्धशतकापासच्या जवळ सत्तेचाळीस धावा धावफलकावर. तीन षटकांची समाप्ती. चौथं षटक. तर सुमित आवटे आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघाचं चौथं षटक घेऊन या ठिकाणी रेल्वे एंडकडून गोलसाठी सज्ज होतोय. आणि समोर मात्र फलंदाज आपण पुन्हा एकदा पाहता येतो अर्थातच करण मोरे. करण मोरे वैयक्तिक चांगलं योगदान देतोय. दरम्यान पहिला चेंडू या ठिकाणी पहा, चेंडूला स्वीप करायचा प्रयत्न होता. अर्थात चेंडूला वेगाने चेंडू फेकला होता, तुम्ही पाहिलात. अर्थातच यावेळी चेंडू गेला तो सिलिंबडन क्षेत्रामध्ये. तर फलंदाज करण मोरे 24 या धावसंख्येवर आपल्या संघासाठी चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न करतोय. आणि किरण पवार वैयक्तिक खेळतोय 15 धावसंख्येवर 48 धावा धावफलकावर. गोलंदाज आपल्या बॉलिंग वर्कर 8 ते 10 फलंदाज रनअपनी गोलंदाजीकडे पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. या ठिकाणी मात्र आडव्या बॅटने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय मिडविकेटला. मिडविकेटला क्षेत्रीय चेंडू येतो, थोडासा क्षेत्रीय षटकाचा गडबडतोय. तर फायदा या ठिकाणी मिळाला येतोय. 2 धावांचं योगदान आणि अर्धशतक धावफलकावर. अर्धशतक धावफलकावर आलं तर दीपकदादा प्रेसिडेंट नांदिवली संघाचं जर विचार केला तर अर्थात निलेश दादा म्हात्रे जे आज आपल्यामध्ये नाहीत पण एक मोठा क्रिकेटपटू म्हणून या ठिकाणी पाहायला गेला. डोंबिवली परिसरामध्ये स्वर्गीय रतनभाऊ पाटील मत्सुद्दी षटकामध्ये त्यांनी खूप चांगलं योगदान दिलं. तर त्याच गावचा हा संघ. इथे पहा चेंडूला भिरकावून दिले लॉफ्टेड, मात्र क्षेत्रीय चेंडू आहे लॉंग ऑफला हा झेल. फलंदाज मैदानातून बाहेर. दादा गायकवाड क्षेत्ररक्षक यांच्या हातामध्ये चेंडू विसावला त्याच गावचा. आणि अशा प्रकारे या ठिकाणी मात्र मोठी खेळी करून फलंदाज पहा चेंडूला भिरकावून दिले. 15 धावांचं योगदान लॉंग ऑफ परतला. 2 बाद धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या 50. अर्धशतक. आणि नवीन फलंदाज ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये एक धुवाधार फलंदाजी केली होती तो फलंदाज अर्थात राकेश प्रभू. पालघर जिल्ह्याचा रहिवासी असणारा राकेश प्रभू ज्याने मागच्या सामन्यामध्ये दीपकदादा प्रेसिडेंट नांदिवली संघाला खूप मोठं योगदान दिलं होतं. तो खेळाडू या ठिकाणी मैदानामध्ये. चौथं षटक. आणि अर्थातच आपण इथे पाहिलं किरण पवार 15 धावसंख्येवर मैदानातून परततोय. आणि राकेश प्रभू या ठिकाणी पालघर जिल्ह्याचा रहिवासी असणारा खेळाडू मात्र मैदानामध्ये. या संपूर्ण सामन्याचा जर आपण विचार केला तर दीपकदा प्रेसिडेंट नांदिवली संघाच्या माध्यमातून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातले अनेक खेळाडू, रायगड जिल्ह्यातले खेळाडू या अर्थातच या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळतात. वळी आपण यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा
पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढच्या चेंडूसाठी या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न केला, लेटकटचा वापर केला गेला, चेंडू अर्थात गली क्षेत्रात गेला, क्षेत्रक्षक चेंडूवर जातोय, दुसऱ्या प्रयत्नात चेंडूला अडवला, अन्यथा या ठिकाणी चौकार येऊ शकला. म्हणजे एक धाव मिळाली फलंदाला, एक धाव मिळते संघाला. 51 2 गडी बाद. एक धाव मिळाली ती करण मोरेला. आता मात्र समोर फलंदाज असेल, एक धुवाधार फलंदाज, चौकार षटकारांची बरसात करणारा पालघरचा हाक अर्थातच रोशन राकेश प्रभू, ज्याला पोलार्ड या नावाने संबोधलं जातं, आणि खरोखर त्याची फलंदाजी अर्थात डावकरी फलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळाली. वळिया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी या ठिकाणी मात्र पाहायला हलक्याचा चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. एकच धाव मिळेल. सिलिमिडॉफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण केलं जातोय. एक धाव मिळाली संघाला, एक धाव मिळते ती राकेश प्रभूला. त्याने आपलं खातं उघडलंय आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर हार्ड हिटर फलंदाज अर्थातच करण मोरे. आपलं वैयक्तिक दुसरं षटक आणि संघाचं अर्थात चौथं षटक घेऊन 5 षटकांचा हा सामना. पहिलं सत्र पुन्हा एकदा गोलंदाज मात्र थोडंसं अडकळतोय. मृत चेंडू म्हणून या ठिकाणी डेड बॉल घोषित केलं गेलं. तर गोलंदाज अर्थातच सुमित आवटी या ठिकाणी मात्र मृत चेंडू म्हणून घोषित पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आकाशाकडे जर तुम्ही पाहिलं तर काहीसं साधारणतः आकाश ढगाळलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पुढे मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी या ठिकाणी पहा, हा चेंडू मात्र अर्थातच पुन्हा एकदा स्वैरचा इशारा इथे येतोय. आणि स्वैरचा इशारा मागच्या सामन्यात देखील मी सांगितलं होतं. अर्थातच मायकेल होल्डिंग वेस्ट इंडिज संघाच्या गोलंदाजाचं आपल्याला लगेच आठवण होतं, ज्याने 11 वर्ष क्रिकेट खेळलं, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी कधी स्वैर चेंडू फेकला नाही. तर कपिलदेव निखन्स यांची लगेच आठवण होते की ज्याने आयुष्यामध्ये एवढं मोठं क्रिकेट खेळलं पण कधीही त्याने नो बॉल हा फेकला नाही आहे. याच्यामध्ये अर्थातच डेनिस लिली ऑस्ट्रेलियाचे, पाकिस्तानचे सध्याचे पंतप्रधान इम्रान खान, त्याचबरोबर इयन बॉथम इंग्लंडचे, आणि या गोलंदाजाचा निश्चित समावेश आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगलं क्रिकेट या खेळाडूंनी खेळलं, ज्यांनी कधी नो बॉल फेकला नाही, हे देखील वैशिष्ट्य आहे. वळूया मैदानाकडे. पहा, अतिशय वेगाने चेंडूची फेकी इथे पाहायला मिळाली. चांगलं यष्टेशन इथे आपल्याला पाहायला मिळतं. उजव्या यष्टीच्या बरोबर बाजूने चेंडू या ठिकाणी अर्थातच यष्टीच्या हातामध्ये विसवतोय. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा धावफलकावर इथे पाहायला मिळाल्या. त्या अर्थात दीपकदादा प्रसन्न नांदिवली संघाच्या 53 धावा 4 षटकामध्ये, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये साधारणतः 13.25च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर नोंदवली. शेवटच्या या षटकाचा आपण जर विचार केला तर गोलंदाज 6 धावांचं त्याने योगदान दिले. एक चांगले षटक इथे पाहायला मिळालं. अंतिम षटक असेल. 53 धावा धावफलकावर आल्यात. आणि मागच्या सामन्यामध्ये तुम्ही पाहिलात की 6 षटकांच्या सामन्यामध्ये दीपकदादा प्रसन्न नांदिवली संघाने 69 धावा धावफलकावर नोंदवल्या होत्या. 70 धावांचं लक्ष अर्थातच शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर या संघासमोर होतं. असं कधीही वाटलं नव्हतं की त्या धावा पूर्ण केल्या जातील, पण तो क्रिकेट अनिश्चित, सरडा जसा रंग बदलतो झाडावर, तसं या ठिकाणी क्रिकेट आपला रंग बदलतो. हे आपण पाहिलं अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये. आणि त्यामुळे आपण पाहिलं की न्यूझीलंड संघाला आपण मागच्या कसोटीमध्ये 62 धावा देखील अलॉट केलं. तर न्यूझीलंडच्या यश पटेलने अर्थात एका षटकात एका धावामध्ये 10 विकेट प्राप्त केले आणि अनिल कुंबळे यांची त्यांनी बरोबरी केली. हे क्रिकेट आहे. शेवटचे षटक आणि शेवटचे षटक घेऊन गोलंदाज हायवे एंड कडून राजू पाटे या ठिकाणी जुन्नरचा रहिवासी असणारा हा खेळाडू नारायणगावचा या ठिकाणी शेवटचे षटक फेकतो. डावखराक गोलंदाजी. पहिला चेंडू फुल टॉस हवेत आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय हात झेल आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी विकेट. नारायणगावचा पहिल्या चेंडूवर पहिल्या ठिकाणी शेवटचे षटक फेकतो. पाकिस्तान संघाचा पहिला चेंडू फुल टॉस हवेत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर पहिला विकेट प्राप्त केला. चेंडूवर येतोय फलंदाज या ठिकाणी मैदान परतला आणि अशा प्रकारे फलंदाज राकेश प्रभू
ज्याने मागच्या सामन्यात खूप जबरदस्त योगदान दिलं होतं, तो मात्र या ठिकाणी 1 या धावसंख्येवरून परततोय. 3 गडी बाद धावफलकावर धावा येऊन पोहोचल्यात त्या 53. नवीन फलंदाज श्रेयस कदम. डी नगर मुंबईचा रहिवासी असणारा श्रेयस कदम या ठिकाणी येतोय 5व्या क्रमांकाचा फलंदाज. त्यामध्ये 3 फलंदाज गमावले. 53 धावा दीपकदा प्रतिष्ठान नांदिवली संघाने हमराज मृत्युंजय पुणे या संघाविरुद्ध नोंदवल्यात. यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. अजून या षटकातले 5 चेंडू बाकी आहेत. हायवे एंड कडून डावखोरी गोलंदाजी पंचांच्या डावीकडून डाव्या हाताने यावेळी मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूला अर्थातच जोरदार फटका खेळला गेला होता. डीप एक्स्ट्रा वगैरेला मात्र चांगलं क्षेत्रशील ते पाहायला मिळेल. जिथे 4 धावा होत्या तिथे 2 धावा संघाच्या वाचवल्या. 2 धावा 55च्या घरामध्ये. 3 बाद 55. खूप मोठं मैदान, फार कमी षटकार चौकार पाहायला मिळतात. रायगड जिल्हा किंवा ठाणे मुंबईमध्ये आल्यानंतर मैदान मात्र छोटे असतात. तिथे चौकार षटकारांची बरसात ही नेहमी पाहायला मिळते. यावेळी हलकासा चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला. चेंडू अर्थात जातोय शॉट मिड विकेटला. गोलंदाज स्वतः चेंडूवर जातोय, चेंडू पकडतोय. तोपर्यंत 1 धावेंचा आणखीन एक योगदान. 1 धाव मिळते ती फलंदाला. 1 धाव मिळते ती फलंदाज करण मोरेला. आणि धावसंख्या अब तक 56. धावसंख्या 56 धावसंख्येवर. आता मात्र श्रेयस कदम डी नगर मुंबईचा हा खेळाडू या ठिकाणी पहिला चेंडू खेळण्यासाठी तयार. पंचांच्या डावीकडून डावी हाताने शेवटचे षटक इथे आपण पाहत. अतिशय वेगाने चेंडूची फेकी केली. चेंडू खाली ठेवला. गुडलिंग स्पॉटवर चेंडू पडला होता. फलंदाजाला या ठिकाणी अर्थात श्रेयस कदमला या ठिकाणी बॅट वरून गेली आणि यष्टेच्या हातामध्ये चेंडू विसावला. शेवटचे बहुधा 2 चेंडू बाकी. यावेळी चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. ऑन ड्राईव्ह इथे आपण पाहता चेंडू जातोय तो अर्थात मिडॉन क्षेत्रामध्ये. लॉंगॉनवर क्षेत्र चेंडूवर येणार. चेंडूची फेकी गोलच्या दिशेने करतोय. मला तोपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या. त्या फलंदाजांनी 2 धावांनी श्रेयस कदम यांनी आपलं धावांचं खातं उघडलं. 2 धावा मिळतात संघाला आणि या 2 धावांच्या माध्यमातून नांदिवली संघ जाऊन पोहोचतोय 3 गडी बाद 58 या धावसंख्येवर. पहिल्या सत्रामधला शेवटचा चेंडू राजू. 10 ते 12 फलंचं रनअप. आणि यावेळी मात्र पहा बॅटच्या पट्ट्यात चेंडू घेतला. चेंडूला मिडविकेट सीमारेषे पलीकडे प्रेक्षकात फेकून दिलाय. एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावा. शेवट मात्र गोड केली जाते षटकारांच्या माध्यमातून. श्रेयस कदम याचं एक चांगलं योगदान. 8 या धावसंख्येवर नाबाद राहतोय आणि एकूण धावसंख्या या षटकाराच्या माध्यमातून धावफलकावर येते ती 64. 65 धावांचं लक्ष हमराज मृत्युंजय पुणे संघासमोर. 65 धावांचा आपण जर विचार केला तर 5 षटकांचा सामना साधारणतः 13ची सरासरी ही राखावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी हमराज मृत्युंजय पुणे संघाला. मात्र दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली संघाने मात्र एक दमदार योगदान दिलं आणि आपण पाहतात की फलंदाज या ठिकाणी नाबाद राहिला तो अर्थात करण मोरे, ज्याने 28 धावांचं योगदान दिलं, ज्याच्यामध्ये 4 चौकारांचा समावेश. खूप चांगली फलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळाली. तर 64 धावांच्या लक्षाचा पाठला कशा प्रकारे पूर्ण करणार याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी अर्थातच खेळचे एक अतिशय जबरदस्त समालोचक उत्तम सावंत सरांना मी विनंती करेन की आपण पुढचं समालोचन करावं. धन्यवाद. ओव्हर टू उत्तम सावंत सर.
धन्यवाद काका म्हात्रे सर. तर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला हमराज मृत्युंजय पुणे आणि त्यांच्या विरुद्धमध्ये दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली हा संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. प्रथमतः बॅटिंग करत असताना 5 षटकांमध्ये बनवले गेल्यात 64 धावा आणि विजयासाठी 65 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये ठेवले. एक माफक आव्हान आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एक चांगलं स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना बनवले गेले. राष्ट्रवादी चषक 2021 अर्थातच देहूरोड बिग बॅश 2021 चा थरार जो मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रथम क्रमांकासाठी 5,05,000 रुपये, द्वितीय क्रमांक 3 लाख रुपये, तृतीय क्रमांक 1 लाख रुपये, चतुर्थ क्रमांक 1 लाख रुपये या पारितोषिकांची स्पर्धा जी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि डू ऑर डायचा सामना जो मैदानाच्या आतमध्ये आहे. जो संघ जिंकेल तो मात्र क्वार्टर फायनलचा सामना खेळेल, परंतु जो संघ पराभूत होईल ना त्या संघाला ही स्पर्धा सोडावी लागेल. एक महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. tenniscricket.in च्या माध्यमातून युट्यूबवरती लाईव्ह थेट प्रक्षेपण देखील पाहायला मिळते. 30 चेंडू आणि 65 धावा. एका बाजूला दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली त्यांच्या विरुद्धमध्ये हमराज मृत्युंजय पुणे हा सामना मैदानात पाहायला मिळतोय. सलामीची जोडी देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येते. एका बाजूला अज्जू बेपारी तर त्यांच्या समज जोडीला पाहायला मिळत आहेत डी फॉर डेंजरस दादा गायकवाड. अशोक गायकवाड अर्थात दादा गायकवाड बॅटिंग साठी पाहायला मिळत आहेत. 2 पंच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला संजय भालेराव सर आहेत, एका बाजूला सागर बोध सर आहेत. तर सलामीची जोडी देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आजच्या दिवसभरामध्ये आपण अलिबागचा एक गोड आवाज काका म्हात्रे सरांना ऐकतोय. तर दुसऱ्या बाजूला चंद्रकांत शेटे अर्थात सर्वांचे लाडके चंदू शेटे सर यांचा देखील आवाज जो मात्र आपल्या सर्वांपर्यंत पोहोचला जातोय. देहूरोड बिग बॅचचा थरार आपण पाहतोय. एक मानाची क्रिकेटची स्पर्धा आणि पुणे जिल्ह्यातील असणारी एक अग्रमानांकित क्रिकेटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहतोय. सातत्याने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आयोजक कमिटीने केलाय आणि यावेळेस देखील आपण पाहिलं. गतवर्षी आपण पाहिलं सिमेंटची खेळपट्टी होती, यावर्षी आपण पाहतोय मातीची खेळपट्टी पाहायला मिळते आणि विशेषतः एक सुसज्ज मैदान जे मात्र सजवलं गेले. देहूरोड बिग बॅश 2021 चा थरार जो मात्र पाहायला मिळतोय. पहिलं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय ऐश्वर्य सुर्वे. तर स्ट्राइक इंटू दी फलंदाज डी फॉर डेंजरस दादा गायकवाड. दादाच्या दादागिरीनं तर आपण पाहिलं कित्येक मैदानात दणानून सोडलीत, परंतु इथे ती फटकेबाजी करावं लागेल. चौकार षटकार खेळावं लागतील. धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठी धावसंख्या उभी केली त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, टार्गेटचा पाठलाग करायचा आहे आणि त्यासाठी फलंदाजी करावी लागेल. दादा गायकवाडला तर अज्जू बेपारीला देखील त्याला तोलाची आणि मोलाची साथ द्यावी लागेल. युनिक स्पोर्ट्स परांडा अल्ताफभाई मुल्ला यांचे ब्रँड अँबॅसिडर आपण पाहतोय. अज्जू बेपारी मैदानाच्या आतमध्ये आहेत. समोरच्या बाजूला दादा गायकवाड. पहिलं षटक घेऊन ऐश्वर्य सुर्वे तयार. मुख्य पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. डावाला सुरुवात. पहिला चेंडू चला खेळूया. या वेळचा पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टंपवरती पाहायला मिळतोय. उसळी घेणारा चेंडू होता. उंची घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. बॉल थोडासा राईज देखील झालाय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. विकेट कीपर राकेश प्रभूंच्या हातामध्ये पाहायला मिळतोय. तोपर्यंत एक डॉट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. उंचपुरा गोलंदाज, उंचपुरा फलंदाज. एस्टेनच्या पाठीमागे तर आपण पाहिलं राकेश प्रभू पोलाड यांना पाहताय. उंच खेळाडू मैदानात पाहायला मिळतोय. यावेळी चेंडू खेळला डी फॉर डेंजरस दादा गायकवाड. 38 सर्कल भेदले. पॉवर प्लेचा खरपूस समाचार. चेंडू सीमा पार. खणखणी चौकार. 4 धावा. दादा गायकवाड यांनी आपण पाहतोय देहूरोडच्या मैदानावरती ऐश्वर्य सुर्वे यांचं मात्र स्वागत केलंय. चौकार खेळलाय. संघाचं खात्याने अकाउंट मैदानाच्या आतमध्ये ओपन केलंय, उघडले गेले. यावेळी चेंडू खेळलाय. मिड विकेटला चेंडू होते. ऑन साइडला चांगला फटका सजवलाय. एक धाव पळून पूर्ण मातीच्या विकेटवरती आणि खेळपट्टीवरती पाय घसरतोय आणि तदनंतर नॉन स्ट्राइक एंडवरती आपण पाहतोय दादा गायकवाड यांना मैदानाच्या आतमध्ये क्रीजवरती आणि खेळपट्टीवरती पडताना देखील तुम्ही पाहताय. ऑन कॅमेरा लाईव्ह दृश्य देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि परंतु आपण पाहतोय एक धाव येते. स्कोर कार्ड पुढे जातोय. टीमची धावसंख्या 5 धावा. चांगला फटका सजवला होता ऑन साइडला. 38 सर्कल आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. P1चं षटक मैदानाच्या आतमध्ये. 2 खेळाडू आपण पाहतोय 38 सर्कलच्या बाहेर आहेत. फिल्डिंगचं एक चांगल्या प्रकारचे रेस्ट्रिक्शन देखील आपल्याला पाहायला मिळते. अज्जू बेपारीसाठी आपण पाहतोय 38 सर्कल पुन्हा एकदा 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 2 खेळाडू आपण पाहतोय. 38 सर्कलच्या बाहेर आहेत. फिल्डिंगचं एक चांगल्या प्रकारचे रेस्ट्रिक्शन देखील आपल्याला पाहायला मिळते. 38 सर्कलच्या बाहेर आहेत. फिल्डिंगचं एक चांगल्या प्रकारचे रेस्ट्रिक्शन देखील आपल्याला पाहायला मिळते.
बदलताना पाहायला मिळते. फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन बदलले. ऑन साइडला 2 खेळाडू आहे. डीप स्क्वेअर लेगला, डीप मिड विकेटला अज्जू बेपारी स्ट्राइक ऑन. यावेळी चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हर आणि पॉइंटच्या मधोमध बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. ऐश्वर्य सूर्य आपण पाहतोय एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकतोय. एक निर्धाव चेंडू टाकतोय. चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 1 मध्ये एक चौकार जरूर खेळलाय दादा गायकवाड यांनी, परंतु ऐश्वर्य सूर्य यांनी देखील कमबॅक केलंय. डॉट बॉल टाकलेत. निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहेत. यावेळी चेंडू खेळला. बॅटची कडा गलीमध्ये चेंडू जातोय. जल टिपला आणि फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का अज्जू बेपारी. विकेटचं होतंय पतन. पहिला फलंदाज बाद. पहिला फलंदाज आपण पाहतोय अज्जू बेपारीच्या रूपाने बाद होतोय. 0 धावसंख्येवरती बाद चाललाय. 2 चेंडू फेस केले. बॅटवरनं आपण पाहिलं तर प्रयत्न सुरू होते, परंतु स्वतःचं खातं तो मात्र खोलू शकला नाही. तर न्यू फलंदाज न्यू बॅट्समन पाहायला मिळतोय. अमोल घोडेकर येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. जुन्नर तालुक्यातील नारायणगावचे असणारे खेळाडू, परंतु फलंदाजीनं धूमधडाका घातलाय आणि फलंदाजीतून आपण पाहिलं तर प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलंय. तो फलंदाज पाहायला मिळतोय अमोल घोडेकर मैदानावरती बॅटिंगला पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारे फलंदाजी असेल. HK ट्रॉफी हनुमंतदादा कंद यांच्या नावावरती पार पडणारी क्रिकेटची स्पर्धा नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूल फुलगावच्या मैदानावरती 6 चेंडूवरती 6 षटकार ठोकण्याचे विक्रम आहेत या खेळाडूच्या नावावरती. नाव आहे अमोल घोडेकर. गाव आहे नारायणगाव. यावेळी चेंडू खेळला. बॉल हवेत. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय दूरवरती होते. प्रयत्न कुठल्या प्रकारे पाहायला मिळत नाही. तोपर्यंत एक सिंगल येईल. पहिलं षटक मैदानावरती संपते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर काढती. अज्जू बेपारी बाद होत आहेत. 1 गडी बाद 6 धावा. समीकरण देखील आपण पाहतोय बदलले गेले. शेवटचे चेंडू शिल्लक आहे 24 आणि विजयासाठी धावा देखील बनवायच्यात. 59 धावा. 65 धावसंख्येचा पाठलाग पहिल्या षटकात ऐश्वर्य सूर्यने खर्च केल्यात. 6 धावा. एक चांगली सुरुवात. विकेट टेकर गोलंदाज होते. स्ट्रायकर गोलंदाज होते. विकेटच्या शोधामध्ये येते. विकेट मात्र मिळवली आणि तदनंतर कमबॅक मात्र केले जाते. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती येत आहेत प्रीतम बारी. या खेळाडूंना देखील आपण पाहिलं तर विशेषतः प्रभावित केले. सातत्याने आपण पाहिलं गोलंदाजी असू द्या फलंदाजी असू द्या अष्टपैलू कामगिरीने धूमधडाका मचवलाय आणि तो खेळाडू पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती प्रीतम बारी. राकेश प्रभू पोलाड काहीतरी कानमंत्र देखील देत आहेत आपल्या गोलंदाजाला. तो देखील खूप महत्वपूर्ण असेल. समीकरणाचा विचार केला तर 24 चेंडू आणि 59 धावा ज्या मात्र अजून बनवायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. हमराज स्पोर्ट्स क्लब मृत्युंजय पुणे या संघाला धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. मोठमोठे फटके खेळावे लागतील. चौकार षटकार तर ठोकावे लागतील. क्रिकेटचा खेळ आहे. अनिश्चिततेने पूर्णपणे भरलेला खेळ म्हणजे क्रिकेटचा तो मात्र पाहायला मिळतोय. देहूरोड बिग बॅश राष्ट्रवादी चषक 2021. यावेळी चेंडू खेळलाय अमोल घोडेकर. शॉर्ट पिच चेंडू. शॉर्ट अँड फुल पॉवरफुल सक्सेसफुल अँड ब्युटिफुल वंडरफुल षटकार चेरन. अमोल घोडेकरच्या बॅटमधून आपण पाहतोय प्रीतम बारीचं स्वागत केलंय. देहूरोडच्या मैदानावरती ठोकलाय उत्तुंग षटकार. टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर काढती 12 रन 12 धावा. चांगली सुरुवात अमोल घोडेकरच्या बॅटमधून आपण पाहतोय. पहिला चेंडू फेस करत असताना षटकार ठोकलाय. इरादे स्पष्ट केलेत. आक्रमकता दाखवतोय. तो किती स्फोटक आहे, किती आक्रमक आहे, किती विध्वंसक आहे, किती धडाकेबाज आहे याची प्रचिती प्रेक्षकांना देतोय अमोल घोडेकर. पहिला चेंडू तर खेळलाय षटकार. प्रीतम बारी आता आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्क होते आहेत. कशा प्रकारे कामगिरी असेल पुढील चेंडूवरती. षटक क्रमांक 2 मैदान होते आहे. पॉवर प्ले सुरू आहे. 38 सर्कल पाहायला मिळते. फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन आपण पाहतोय. 9 खेळाडू 38 सर्कल मध्ये आहेत. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. अमोल घोडेकरला मिड विकेट तर लॉंग ऑन पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय. टप्पा जरूर पाठीमागे ठेवला. गती बदलली. वेग बदलला. वेग पाहायला मिळतोय परंतु अखूट टाप्याचा चेंडू होता. टप्पा पाठीमागे ठेवल्यावरती प्रीतम बारी आपण पाहतोय
गोलंदाजीच्या मार्कावरती खांद्याचा वापर करतायत. शॉर्टपिच चेंडू अमोल घोडेकरला ऑफ स्टंप वरती आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. चांगलं कमबॅक पाहायला मिळते. षटकारानंतर प्रीतम बारी गोलंदाजीच्या मार्कावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू खेळलाय. बॉल हवेत असेल. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू खाली टिपतायत. सुरेख झेलाने फलंदाज बाद होतोय. अमोल घोडेकर मोठ्या खेळीचा अंत होतोय. फलंदाज बाद अमोल घोडेकरच्या विकेटचं पतन. अमोल घोडेकर आपण पाहतोय बाद होतात, तर त्यांची जागा घेण्यासाठी राजू पाटे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. दोन्ही खेळाडू आपण पाहिलं तर सातत्यानं जुन्नर तालुक्यातून प्रचंड क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. पुणे जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं ज्यावेळेस खुल्या गटातील स्पर्धा होतात त्यावेळेस हमराज मृत्युंजय पुणे हा त्यांचा आपण पाहिलं तर खुल्या गटातील ओपनचा संघ नेहमी पाहायला मिळतो. राजू पाटे असू द्यात, अमोल घोडेकर असू द्यात, सुमित भंडारे असू द्यात, अज्जू बेपारे असतील किंवा अकिब बेपारे असतील, परंतु आज अकिब बेपाऱ्यांची कमी जरूर जाणवते हमराज मृत्युंजय पुणे संघाला. परंतु गोलंदाजीच्या मार्कावरती पाहायला मिळतात प्रीतम बारी. चांगलं कमबॅक. पहिला चेंडूतील षटकार. तदनंतर आपण पाहिलं एक डॉट बॉल आणि तदनंतर विकेटचं पतन. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दादा गायकवाड देखील आपण पाहतोय आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न करतायत. स्विंग अँड मिस. एक डॉट बॉल येतोय प्रीतम बारी कडनं. चांगलं षटक पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 2. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, तदनंतर डॉट बॉल, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट बॉल. विनंती असेल रोडवरती ज्या टू व्हीलर फोर व्हीलर पार्क केल्यात त्या सर्व आमच्या प्रेक्षकांना विनंती आहे थोडंसं सहकार्य करा. रोडवरती पार्क केला गाडी तुम्ही हटवा. यावेळी चेंडू खेळलाय दादा गायकवाड स्क्वेअर लेग लॉंग लेग मध्ये. वन बाउंड चेंडू जाईल. खनखनी चौकार. 4 धावा. दादा गायकवाड आपण पाहतो एका बाजूला कडवी झुंज देताना पाहायला मिळतील. क्रिकेटच्या मैदानात ते आपण नेहमी पाहत असतो. दादा गायकवाड यांना शेवटपर्यंत लढतात, भिडतात, खेळतात, झुंजतात, टीमसाठी धावा बनवतात. आज देखील खेळावं लागेल स्वतःच्या नावासाठी आणि स्वतःच्या संघासाठी. हमराज मृत्युंजय पुणे संघासाठी बॅटिंग तर करावं लागेल दादा गायकवाड यांना. मैदानाच्या आतमध्ये हे फटके खेळावे लागतील. स्फोटकता दाखवावी लागेल. आक्रमकता त्यांना मात्र मैदानावरती पुन्हा एकदा दाखवावी लागेल. समोरच्या बाजूने आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कावरती गोलंदाज आहेत प्रीतम बारी. यावेळी चेंडू खेळलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईन कडे जाईल. बायडिश लॉंग ऑन मध्ये वन बाउंड चेंडू जातोय. एक टप्पा काट सीमारेषेला तोडतोय, फोडतोय, चिरतोय, भेदतोय. दादा गायकवाड डी फॉर डेंजरस. ब्रँडेड 4 रन चौकार. टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड ती बनवला जात आहेत. पहिल्या षटकात 6 धावा. पहिलं षटक आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये जे होतं दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवलीचा, तर षटक क्रमांक 2 आपण पाहतोय ते मात्र पाहायला मिळते हमराज मृत्युंजय पुणे संघाचं. 2 षटक संपतात. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड ती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा ज्या मात्र धावफलक होत्या आहेत. दोन षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलक होत आहेत. समीकरण बदललं गेलंय. 18 चेंडू आणि विजयासाठी 45 धावा. करंट रन रेटचा विचार केला तर 10च्या सरासरीने धावा बनवल्या गेल्यात. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 15च्या सरासरीनं असून बॅटिंग करत असताना धावा बनवायच्यात, पाठलाग करायचा आहे. समीकरण बदलतंय, गुणोत्तर बदलतंय आणि समीकरण पाहायला मिळते 18 चेंडू आणि 45 धावा. तर नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कावरती गोलंदाज पाहायला मिळत आहेत. राकेश प्रभू पोलाड येत आहेत, परंतु आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं युनिक स्पोर्ट्स परांडा अल्ताबाई मुल्ला यांचे देखील आम्ही विशेषतः मनापासून आभार आहोत. स्पर्धेसाठी तब्बल 8 बॅट त्यांच्या वतीनं देण्यात आल्यात. अल्ताबाईंचे देखील आम्ही विशेषतः मनापासून आभार आहोत. सातत्यानं पाहिलं तर राष्ट्रवादी चषक 2021 या स्पर्धेला आणि
देवरोड बिग बॅशला आपण पाहिलं तर नेहमीप्रमाणे अल्ताबाईंचे सहकार्य लाभले आणि त्यामुळे आम्ही त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून आभारी आहोत. स्पर्धेच्या निमित्तानं तरकारी मालाचे आडतदार सन्माननीय लहूशेठ कोळेकर, संतोष शेठ खैरे, राजेंद्र शेठ गोरे आणि आकाशजी लेनगर या देखील मान्यवरांचं स्वागत आहे, मनपूर्वक स्वागत आहे. राजू पाटीसाठी चेंडू होता, बॅटवरती घेण्याचा प्रयत्न, एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये जो मात्र पाहायला मिळतोय राजू पाटीसाठी. दोन्ही फलंदाज आपण पाहिले तर तगडे आहेत, ताकदवान आहेत, दिग्गज आहेत, उंच पुरे आहेत. राजू पाट्यांना आपण पाहतोय तर गोलंदाजच्या मार्क होती राकेश प्रभू पोलाड चे मात्र पाहायला मिळत आहेत. बॅटिंग मधून आपण पाहिलं राकेश प्रभूंनी प्रभावित केलं नाही, एका धावसंख्येवरती बाद झाले, परंतु महत्वपूर्ण सामना आहे, गोलंदाजी करावा लागेल, धावा तर रोकाव्या लागतील, विकेट तर घ्यावा लागतील, डॉट बॉल तुम्हाला टाकावे लागतील. समीकरण देखील आपण पाहतोय बदलतंय, 17 चेंडू आणि 45 धावा. राजू पाटे, दादा गायकवाड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि जोपर्यंत दादा गायकवाड मैदानावरती आहे ना तोपर्यंत हमराज मृत्युंजय पुणे हा संघ नेहमी आपल्याला एक पाऊल पुढे राहताना पाहायला मिळेल. 17 चेंडू आणि 45 धावा. राकेश प्रभू पोलाड गोलंदाजीच्या मार्क होती, चांगलं कमबॅक केलंय, पहिला चेंडू डॉट बॉल. प्रीतम बारीचं थोडंसं मागडं षटक आपण पाहिले, एक षटकार 2 चौकार. दादा गायकवाड यांनी देखील आक्रमकता दाखवली, परंतु राजू पाटीलला देखील ते प्रयत्न करावे लागेल. यावेळेचा स्लोवर वन चेंडू होता, धीम्या गतीने टाकलाय, गती परिवर्तन व्हेरिएशन पाहायला मिळते. ही तर खासियत आहे राकेश प्रभू पोलाड यांची. उंची त्यांच्याकडे आहे, गती त्यांच्याकडे आहे, वेग त्यांच्याकडे आहे, अचूकता देखील आहे, नियंत्रण देखील आहे, परंतु व्हेरिएशन त्यांच्या गोलंदाजीमध्ये सातत्यानं पाहायला मिळते. प्रभावित करतायत मातीच्या विकेटवरती. पहिले 2 चेंडू आपण पाहतोय राजू पाटीलला डॉट बॉल, पहिले 2 चेंडू आपण पाहतोय राजू पाटीलसाठी निर्धाव चेंडू. यावेळी चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय लागोपाठचा बॅक टू बॅक तिसरा चेंडू राजू पाटीलसाठी राकेश प्रभू पोलाड यांचा डॉट बॉल. पहिलं षटक पाहिलं होतं आपण, जे मात्र मैदानावरती दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवलीकडनं पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी केली ऐश्वर्य सुर्वे यांनी, अज्जू बेपारला बाद केलं, 6 धावा खर्च केला. षटक क्रमांक 2 मध्ये प्रीतम बारी आले, 14 धावा खर्च केला, एक विकेट त्यांनी मिळवली अमोल घोडेकरची, परंतु त्यानंतर राकेश प्रभू पोलाड यांचा बोलबाला राहिलाय षटक क्रमांक 3 मध्ये. यावेळेस काय घडतंय, बॅटची कडा होती की नाही ते देखील मात्र पाहावं लागेल. धावबादची संधी, होकार नकार, कॉल मिस कॉल, बरंच मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळते. दादा गायकवाड प्रयत्न करतायत स्ट्राईक साठी, धाव घेण्यासाठी, परंतु राजू पाटे यांचा नकार आणि लागोपाठचा चौथा चेंडू मैदानावरती डॉट बॉल निर्धाव चेंडू. तर गोलंदाजीच्या मार्क होती, गोलंदाज देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेस आपण पाहतोय स्विंग अँड मिस, पुन्हा एकदा चांगला चेंडू, अचूकता पाहायला मिळते. लागोपाठचे 5 चेंडू आपण पाहतोय राजू पाटेला जे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल टाकले गेलेत, जे मैदानाच्या आतमध्ये निर्धाव टाकले गेलेत. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय युनिक स्पोर्ट्स परांडा अल्ताबाई मुल्ला यांचा देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. त्यांच्या वतीनं या स्पर्धेला तब्बल 8 बॅट जे मात्र दिल्या गेल्या त्यांचं देखील आम्ही आभारी आहोत. पव्यात स्पर्धेतील पहिली मिडन ओव्हर पाहायला मिळेल का? यावेळी चेंडू खेळला राजू पाटेच्या बॅटमधून मोठा फटका, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक तैनात, झेल टिपतायत श्रेयश कदम आणि फलंदाज बाद होतोय राजू पाटे. तर नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा काय निर्णय असेल ते देखील मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांकडे रेफर मात्र केला गेलाय.
तर नक्कीच आपण पाहतोय डिसिजन पेंडिंग वरती जरूर पाहायला मिळतंय. ऑनफिल्ड अंपायर पाव्यात काय निर्णय कळवतायत. एक महत्वपूर्ण निर्णय जो मैदानाच्या आतमध्ये असेल. लागोपाठचे 5 चेंडू डॉट बॉल, तदनंतर राजू पाटेच्या बॅटमधून एक मोठा फटका आणि इथे आपण पाहतोय निर्णय मात्र पंचांचा जो मात्र काय पाहायला मिळतोय ते देखील मात्र मैदानावरती खूप गरजेचं असेल. तर पाहूयात मैदानाच्या आतमध्ये ऑनफिल्ड अंपायर काय निर्णय कळवतायत. एक महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. डुवार डायची लढत देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ऑनफिल्ड अंपायर कळवतायत षटकार 6 धावा. लागोपाठचे 5 चेंडू डॉट बॉल आणि तदनंतर आपण पाहतोय राजू पाटे यांच्या बॅटमधून येतोय खणखणीत षटकार 6 धावा. सव्वीस धावा धावपल होत आहेत. समीकरण देखील बदलले गेले. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी बनवायच्यात 39 धावा. 12 चेंडू आणि 39 धावा. काहीसं सोपं तर काहीसं अवघड आव्हान. एक महत्वपूर्ण सामना आपण पाहतो दोन्ही संघांसाठी. डुवार्डाची लढत आहे. प्रतिस्पर्धी दोन्ही संघ आपण पाहिले तर एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. बिग मॅच, बिग फाईट, बिग बॅटल जो मात्र पाहायला मिळतोय देहरोड बिग बॅश 2021 राष्ट्रवादी चषक 2021 मध्ये. तर नक्कीच आपण पाहतो दोन्ही संघ आपण पाहतो तगडे आहेत, ताकदवान आहेत. दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली तर त्यांच्या विरुद्धामध्ये हमराज मृत्युंजय पुणे 12 चेंडू आणि 39 धावा. गोलंदाजीच्या मार्कवरती देखील आपण पाहतोय गोलंदाज येत आहेत षटक क्रमांक 3 मध्ये. या चेंडू आपण पाहतोय वेगवान होता जिशान यांचा. तिथे मात्र वेग पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न राजू पाटे यांचा, परंतु दादा गायकवाड यांचा मात्र नकार आहे. एक डॉट बॉल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येतोय. चांगलं कमबॅक केला ते 11 चेंडू आणि 39 धावा.
षटकार तर खेळावे लागतील, चौकार देखील ठोकावे लागतील. सामना आपण पाहिलं, हमराज मृत्युंजय पुणे एका बाजूला झुंज देतोय, परंतु राजू पाटील आलेले 5 चेंडू निर्धाव आणि तदनंतर संघ थोडासा बॅकफूट होते आणि पिछाडीवरती पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा जिशान, समोरच्या बाजूला दादा गायकवाड बॅटिंग साठी पाहायला मिळतात. स्ट्राईक ऑन. एक व्हाईट बॉल आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. अतिरिक्त धाव देखील येते, स्कोर कार्ड देखील पुढे जाईल. टीमची धावसंख्या गुणलेखक आम्हाला कळवत आहेत. 27 धावा धोपलकोत आहे. समीकरणाचा जर विचार केला तर समीकरण देखील बदलतंय. गोलंदाज जिशानवरती दबाव पाहायला मिळतोय, कारण का दादा गायकवाड स्ट्राईकवरती आहेत, तगडे आहेत, ताकदवान आहेत, दिग्गज फलंदाज आहेत. बॅटनं मात्र बोलबाला कायम राहिलाय दादांचा. यावेळेस मात्र जिशान खान यांचा वेग पाहायला मिळतोय, गती पाहायला मिळते. दादा गायकवाड यांना देखील येतोय. आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडू. एक चांगलं कमबॅक आपण पाहतो मैदानावरती जिशानकडनं. पहिला चेंडू डॉट बॉल, तदनंतर व्हाईट बॉल आणि त्यानंतर पुन्हा एकदा ट्रॅकवरती रुळावरती येत असताना अतिशय चांगली गोलंदाजी, योग्य लाईन लेंथ आणि वेग आणि गती जी मात्र पाहायला मिळते. मुख्य कॅमेऱ्यांकडनं मारा करतात, मुख्य पंचांना पार करत स्क्रीन एंडकडनं दादा गायकवाड यांच्यासाठी. यावेळी चेंडू खेळला डीप डेंजरस. दादा बिग ब्लास्ट, नो चान्स, आउट ऑफ द पार्क, मॅक्सिमम ब्रँडेड षटकार, 6 रन. तेहतीस धावा धावपलकोते आहे. 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय हमराज मृत्युंजय पुणे संघाला, परंतु जिशानवरती आक्रमण केलंय. एक षटकार ठोकलाय अशोक गायकवाड अर्थात दादा गायकवाड यांनी. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. विशेषतः आपण पाहिलं आतापर्यंत दादा गायकवाड यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 1 षटकार 2 चौकार त्यांच्या फलंदाजीतून जे मात्र पाहायला मिळत आहेत. 19 धावा वैयक्तिक आपण पाहतोय बॅटिंग करतायत. चांगली फलंदाजी ते मैदानाच्या आतमध्ये करतायत. समीकरण देखील आपण पाहिलं तर बदलताना देखील पाहायला मिळेल. 65 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. 33 धावा धोपलकोते आहेत. बॅटिंगसाठी देखील आपण पाहतोय दादा स्ट्राईकवरती आहेत, परंतु जिशान गोलंदाजीच्या मार्क होते आहेत. फुल टच आणि त्याला पाठवलंय. वाईडिस्ट लॉंगन मध्ये बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत, झेल टिपतायत आणि फलंदाज दादा गायकवाड बाद होत आहेत. विकेट क्रमांक 3, तिसऱ्या विकेटचं पतन. रोहन साळुंकेने आपण पाहतोय वाईडिस्ट लॉंगन मध्ये एक झेल टिपलाय. दादा गायकवाड देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बाद होत आहेत. तर न्यू बॅट्समन नवीन फलंदाज येत आहेत. पुणे जिल्ह्यातील आणि पुणे शहराला सातत्यानं बिलॉंग करत असताना डावकऱ्याने एक चांगली फलंदाजी नेहमी केली आणि जिथे कमी तिथं आम्ही. विशेषतः ज्यावेळेस संघ अडचणीत आहे, ज्यावेळेस संघ संकटात आहे, त्यावेळेस संघाला विजय कापसेनं तारलंय आणि तो मात्र बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय. फलंदाजीला येत आहेत विजय कापसे. ज्यावेळी आपण पाहिलं श्रद्धांजली चषक पार पडला होता, रबल बॉल क्रिकेटची स्पर्धा होती, याच विजय कापसेनं संघाला सावरलं होतं. तोच संघ होता मृत्युंजय पुणे. आज मात्र एका वेगळ्या नावानं पाहायला मिळतोय हमराज मृत्युंजय पुणे आणि बॅटिंगसाठी पाहायला मिळतात विजय कापसे. दरम्यानच्या कालावधीमध्ये ज्यांचं नुकतं शुभागमन होते युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सन्मान्य आशिषजी बन्सल साहेबांचं देखील शुभागमन होते, ज्यांच्या वतीनं द्वितीय क्रमांक 3 लाख रुपये यामध्ये आपल्याला खूप मोठं सहकार्य केले. ते सन्मान्य युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आशिष सुभाषजी बन्सल साहेबांचं शुभागमन होते. मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जिशान पुन्हा एकदा यावेळी चेंडू केला विजय कापसे. ट्रेडमार्क बॉल तर हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. कॅप्टन अनिकेत राऊत येत आहेत चेंडी खाली. सेल टिपलाय आणि फलंदाज विजय कापसे. विकेटचं पतन, बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा, तर संघाला 4था धक्का. फलंदाज देखील आपण पाहतोय विजय कापसे मैदानाच्या आतमध्ये बाद होत आहेत. असं वाटलं होतं की डगआउट मधून सेट होऊन आले की काय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं, मोठा फटका खेळला जरूर होता, परंतु तिथे आपण पाहिलं चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. शेवटपर्यंत बॉलवरती नजर होती. अनिकेत राऊत यांना आपण पाहतोय कॅप्टन आहेत, कर्णधार आहेत, संघनायकाची भूमिका सादरतायत आणि तिथे आपण पाहतोय नेतृत्व आणि कर्तृत्व अनिकेत राऊतकडनं पाहायला मिळते. चांगला झेल टिपलाय, फलंदाज बाद होत आहेत विजय कापसे, तर नवीन फलंदाज आविष्कारच्या मात्र मैदानात येत आहेत.
आविष्कार दाते आपण पाहतोय फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या मार्कवरती जिशान यांना आपण पाहतोय. सुरुवातीला चांगल्या प्रकारे प्रभावित केलं होतं. एक डॉट बॉल, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर डॉट बॉल, पुन्हा एकदा षटकार. परंतु बॅक टू बॅक लागोपाठच्या 2 विकेट मिळवल्यात. एक लॉंग ऑनला तर एक लॉंग ऑफला. दादा गायकवाड तर विजय कापसे. यावेळेस राजू पाटेसाठी वेग पाहायला मिळतोय, गती पाहायला मिळते. तिथे मात्र चेंडू येईल. आणखीन एक डॉट बॉल. राजू पाटेसाठी निर्धाव चेंडू येत आहेत. संघ अडचणीत येतोय, संघ संकटात पाहायला मिळतोय. समीकरण मात्र बदललं जाईल. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड होती 33 धावा धावपलकोती बनवल्या गेल्यात. विजयाचं समीकरण देखील आपण पाहतोय बदललं जाईल. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी बनवायच्यात 32 धावा. 32 रन टू विन 6 बॉल. 6 चेंडू आणि 32 धावा. या मैदानावरती मात्र हे धावांचं आव्हान आपण पाहतोय मातीच्या विकेटवरती. तसं पाहिलं तर अवघड देखील आहे आणि क्रिकेटच्या मैदानावरती सोपं देखील आहे. कित्येक वेळा आपण पाहिले 6 चेंडूवरती 6 षटकार, 5 चेंडूवरती 5 षटकार. कित्येक फलंदाजांना कित्येक मैदानावरती खेळलेत, परंतु आज इथे ते मात्र खेळावे लागतील. आविष्कार दातेला स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल आणि पुन्हा एकदा मात्र कामगिरी त्याला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. तर गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय कमबॅक करण्यासाठी सज्ज होत आहेत राकेश प्रभू पोलाड. फलंदाजीतून मात्र थोडीशी निराशा दाखवली, परंतु गोलंदाजीतून प्रभावित केले. 5 चेंडू डॉट बॉल आलेत पहिल्या षटकात. यावेळेस पहिला चेंडू खेळलाय. बॉल हवे, क्षेत्ररक्षक दूरवरती. चेंडू मात्र येतोय गॅप मध्ये. एक धाव मैदानाच्या आतमध्ये येईल. समीकरण देखील बदललं जाईल. राजू पाटे मात्र स्वतःकडे विश्वास दाखवत आहेत. शेवटचे 5 चेंडू आणि आपण पाहतोय विजयासाठी 31 धावा मात्र बनवायच्यात. काहीच सोपं तर काहीच अवघड आव्हान, परंतु स्फोटकता दाखवावी लागेल, आक्रमकता दाखवावी लागेल. 5 चेंडूवरती 5 षटकार राजू पाटे यांना ठोकावे लागतील. यावेळी चेंडू खेळण्याचा प्रयत्न बॅटची आतील काढा, जमिनीचा समांतर फटका केलाय. अलंग द कार्पेट जिथे आपण पाहतोय थोडीसं हिरवळ पाहायला मिळते, थोडीशी ग्रास देखील पाहायला मिळते. तिथे मात्र चेंडू अडवत आहेत प्रीतम बारी. तोपर्यंत येईल एक सिंगल. आविष्कार दातेतील स्ट्राईक वरती. समीकरण बदललं जाईल. 4 चेंडू आणि विजयासाठी 30 धावा. यानंतर क्वार्टर फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये असेल. आजच्या दिवसभरातील शेवटचा आणि अंतिम सामना. यावेळेस बाउन्सर पेश केलाय राकेश प्रभू पोलाड. छोटकाना बाउन्सर पेश करतायत. उंचीचा, वेगाचा, गतीचा आणि आपल्या लांबलचक हातांचा वापर करतायत. मनगटाचा वापर देखील पाहायला मिळतोय. आविष्कार दातेला येतोय डॉट बॉल. एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. कमबॅक तर केले गेले. 3 चेंडू आणि 30 धावा. औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये सामन्यामध्ये शिल्लक आहे. यावेळी चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॅटची काढा, टॉपेज घेतले. विकेट किपर प्रयत्न करतायत. कॅप्टन पाहायला मिळत आहेत. चेंडू खाली जरूर आले होते, परंतु झेल आपण पाहतलं होऊ शकला नाही. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येईल. आविष्कार दाते स्ट्राईक रोटेट करतील. राजू पाटे स्ट्राईक वरती येतील. समीकरण बदललं जाईल. 2 चेंडू आणि विजयासाठी 29 धावा. तर नक्कीच आपण पाहतोय प्रेक्षकांना देखील सांगू इच्छितो उद्या देखील तगडे ताकदवान बलाढ्य मातबर खुल्या गटातील ओपनचे 4 संघ देखील उद्या या स्पर्धेच्या निमित्तानं खेळताना पाहायला मिळतील. उद्या देखील आपण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं पाहणार आहोत. त्यामुळे आज ज्याप्रमाणे तुम्ही या स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिलाय त्याप्रमाणे उद्या देखील तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे. त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा उद्या खुल्या गटामध्ये ओपनचे 4 संघ जे मात्र खेळताना पाहायला मिळतील. आणखीन एक सिंगल मैदानात येते. स्ट्राईक रोटेट करताना आपण पाहतोय राजू पाटे. सामन्यामध्ये औपचारिकता जी मात्र शिल्लक राहताना पाहायला मिळते. गोलंदाज राकेश प्रभू पोलाड. यावेळेचा चेंडू आविष्कार दाते. विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय. आणखीन एक धक्का. हमराज मृत्युंजय पुणे संघाला विजेता संघ होतोय. दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली विजेता संघाचं अभिनंदन. पराभूत हमराज मृत्युंजय पुणे या संघाचं मनपूर्वक मनापासून आभार. तुम्ही स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल पुन्हा एकदा राष्ट्रवादी चषक 2021 देहूरोड बिग बॅश आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार.